म्हणून अत्यंत महत्वाची निवडणूक लागलेली आणि कार्यकर्त्याची या निवडणुकीमध्ये असा उत्साह निर्माण झालेला आहे आणि तो उत्साह या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराचा उत्साह पाहून खरोखरच असं मला आज वाटतंय उमेदवार अध्यक्षपदाचे आणि त्यांचे सहकारी सगळे आज विजयी झाल्यासारखंच असं वातावरण निर्माण झालेलं आहे। आज आपल्या धारूर शहराचं लौकिक खरोखरच ऐतिहासिक धारूर शहर आहे। आज आपल्या धारूर शहरामध्ये 125 ते 150 वर्षाखाली आर्य समाजाची स्थापना झाली। आज बीड जिल्ह्यामध्ये आपल्या भागामध्ये कुठेही किल्ला नाही, तो धारूर शहरामध्ये किल्ला आहे, तो ऐतिहासिक किल्ला आहे। त्याचं जतन करण्याचं काम आमचे लाडके आमदार प्रकाशदादा सोळंके करत आहेत। आज जुनी सोन्याची बाजारपेठ धारूरमध्ये आहे, खव्याची बाजारपेठ आहे। एवढं असताना सुद्धा आज आपल्या धारूरची बाजारपेठ जुनी असताना सुद्धा आज मरगळ आल्यासारखी झालेली आहे। याचं कारण गावगाड्यामधला जो प्रमुख माणूस असतो, जो नगराध्यक्ष पदावर असतो, त्या माणसानं सगळ्या गावाच्या समस्या मंत्रालयामध्ये घेऊन जाणे आणि समस्या सोडवणे। आमदार सुद्धा आपल्या समर्थक आपल्याच पार्टीचा असावा लागतो। आपल्या पक्षाचा आमदार नसेल, त्याच पक्षाचा जर नगराध्यक्ष नसेल तर विकास होणार नाही। हे तुम्हाला मी आज ठणकावून सांगतो तुम्हाला मी। ज्यावेळेस 2014ला पाईपलाईन 19 कोटी माननीय आमदार अजितदादा पवार साहेबांनी मंजूर केली, त्यावेळेस सुद्धा आम्ही दादाबरोबर होतो, माझा नगरसेवक होता। 2014 पासून आज 2025 आहे। आत्ता प्रकाशदादांना तो प्रश्न हाती घेऊन मार्गी लावून आज धारूर शहरामध्ये त्या पाईपलाईनद्वारे पाणी पडलेलं आहे। आणि विरोधक काय म्हणतात, कुठे पाईपलाईन खराब केली, कुठे असली केली, तसली केली। मित्रहो, तुम्हाला सांगायचं म्हणजे काल परवा त्यांची सभा झाली भारतीय जनता पार्टीची। त्या सभेमध्ये हजारी साहेबांना सांगितलं की आजारी म्हैस आणून बसली होती, म्हणले मला दूध काढता आलं नाही। मला असं म्हणायचंय, आजारी म्हैस आणणारे बी तुम्हीच आणि दूध काढणारे बी तुम्हीच, दोघं बी एकदा स्टेजवर बसलात कालच्या वेळेस। करायचं काय? एक म्हणतोय आजारी म्हैस आणली, एक म्हणतोय दूध काढता आलं नाही, मग आम्ही काय करायचं? मग आता दोघं बी एक झालात।